संभाजी महाराजांना सगळ्यांना असं म्हणलंय, मोठ्या वळणातला वंडाच्या केला नजराती ताट, पाठीचा कडा हातात आलमगीर औरंगाबाद तप्ताम खाल्याला तळ कोकणात फरफडत मुकरत कानाने सांगेना घराला घातला, बहादर गडाला शंभराजाला बांधलेला. औरंगजेब बोलता त्याला जवळ संभाजी कहा रखा हिंदुस्तान का खजीना, कौन कौन सरदार ने तुम्हारे साथ चल बोल संभा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें निचोड़ लूंगा, चल बोल. कोण फित्र होतं ते सांग. नजर होती ताक बाणेदारपणा रुबाबदारपणा ऐकायचं जनाव. अरे कराडला सह्याद्रीचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बोलतात की औरंगजेब आमच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आमच्या वाटेवर जातीस आम्ही तुझ्या वाटेवर जाऊ, तुझी वाट मारी केल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आम्हा मराठ्यांचा राग आला त्याला, क्रोधामान झाला. करायला अग्निवार पुछले संभा, आंखें नच लूंगा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, जबान संभा. लाल बंद तप्त सळा गेली. संभाजी महाराज डोळ्यामध्ये आले, चांगला दिसेल आवाज आला, बुबळा बाहेर आले. इथून रक्त 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 पायाच्या नखापर्यंत वाकलं होतं. म्हणजे आणि सेंतुर भासलेला मारुतीरायासारखे धर्मवीर संभाजी महाराज दिसत होते. गुडघ्याच्या वाटा केला, बोटे कट केले, जखमेवरती मीठ सोडावं. किती वेदना किती दुःख या समाजाकरता, या धर्माकरता, या रयतेकरता धर्मवीर शंभूराजाने सहन केलं. मंडळी शेवटच्या क्षणाला एक धारदार वाक्य बोलतात शंभूराजे, औरंगजेब अरे आम्ही शिवाचे बछडे आणि शिवाचे बछडे जगतात ती शिवासारखे आणि शिवाचे बछडे मारतात ती शिवासारखे. बलिदान देव टाकलेला माझी करता म्हणून कसं मारावं, मेल्यावर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे. आज ही आई गेली,